नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर अर्णव खूप आरोप लावतो, तेव्हा ईश्वरी येते, ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करते, पण फारसा काही उपयोग होत नाही. मीनवाईल इकडे आजींचं टेन्शन वाढलेलं असतं आणि वल्लरी त्यांना माळ ओवून देते. ती इकडे अर्णव कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो आणि त्यामुळे खूप जास्त वाद होत आहे. तो खूप विचित्र आणि सगळं आरोप करून तिथून निघून जाणार आहे. चला बघूया डिटेल्समध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत सुप्रिया इकडे अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तो म्हणतो, काय सांगणार तुम्ही मला सांगा ना, हे सगळं तुम्ही का केलं? तुम्ही माझ्या आईचं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि आता तुम्ही तुमच्या मुलीच्या सोयीसाठी मला आणि तिला एकत्र आणलं ना, हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं ना. माझं आयुष्य आणि माझ्या आईचं आयुष्य बर्बाद करण्यामध्ये तुम्ही कोणत्याच प्रकारची कसर ठेवली नाही. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि म्हणायला लागते, सर एकदा शांत व्हा आणि ऐकून तरी घ्या. दुसरीकडे वल्लरीने ती माळ जपलेली असते, तेव्हा आजी म्हणतात, एक काम कर, ईश्वरीला बोलो, मला थोडं तिच्याशी काम आहे. तेव्हा वल्लरी विचार करते, ती कसली आता येते? ती आता कायमची या घरातून गेली, ती काय पुन्हा आता परतीने या घरात काही येणार नाही, मग तू वाटच बघत राहा. दुसरीकडे अर्णव खूप चिडलेला असतो, तेव्हा तो म्हणतो, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे. तुम्ही हा जो भोळेपणाचा नाटक करताय ना, ते नाटक आता बंद करा. मी तुमच्या कोणत्याच नाटकाला आता भुलणार नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, कोणीच नाटक करत नाही आहे, प्लीज अर्णव माझं ऐकून तरी घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, एकदा त्यांचं ऐकून घ्या, काय म्हणणं आहे. तेव्हा तो म्हणतो, तुमचं आणि मी ऐकून घेईल. मी दरवेळेला तुमच्याशी खूप चांगला वागलो आहे. आतापर्यंत तुम्ही माझं चांगलं रूप बघितलं आहे. आता तुम्हाला समजेल की मी काय वागू शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, आईची काही दोष नसेल, तिची एकदा बाजू तरी ऐकून घ्या ना. तेव्हा सुप्रिया म्हणायला लागते, अर्णव मी तुला सगळं काही सविस्तर सांगते, जरा ऐकून घे. तेव्हा तो म्हणतो, एक सिंगल वर्ड सुद्धा बोलू नका. मला तुमच्या पुन्हा ड्राम्यामध्ये अडकायचंच नाही आहे आणि फसण्यामध्ये तर काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. आत्ता तुम्हाला समजेल की मी माझ्या आईच्या आरोप्यांबरोबर कसा वागू शकतो. इतक्या दिवस तुम्ही माझं खूप चांगलं रूप बघितलं ना, आत्ता तुम्हाला समजेल की अर्णव राजशिर्के काय चीज आहे. अर्णव तावा तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी तिथेच उभी असते. ते बघता सुप्रिया म्हणायला लागते, आपण नंतर बोलूया, पण पहिले तुला अर्णवला थांबवणं गरजेचं आहे. आत्ताच्या आत्ता जा आणि पहिले अर्णवला थांबव. अर्णवच्या मागे ईश्वरी तिथून जात असते. अर्णव गाडीत बसतो. तेवढ्यात लगबगीने ईश्वरी गाडीत बसते आणि म्हणायला लागते, सर एकदा आईचं म्हणणं ऐकून तरी घ्या, एवढा राग करून काही उपयोग होणार नाही. अर्णव काहीच न ऐकता तावातावात तिथून निघून जातो. इकडे सुप्रिया खूप भावूक झालेली असते. दुसरीकडे वल्लरी म्हणत असते, मी सगळ्या घरभर शोधलं, त्यांच्या रूममध्ये जाऊन आली, पण अर्णव आणि ईश्वरी दोघंही घरात नाही आहे. त्यांच्यामध्ये काही भांडण तर झालं असेल ना. तेव्हा म्हणतात, भांडण कशावरून होईल? दोघं नाही आहेत तर नाही आहेत, त्यात एवढी मोठी काय गोष्ट झाली. तेव्हा अंजली म्हणते, दोघं फिरायला गेले असतील किंवा अजून काय असेल. तेव्हा ती म्हणते, माझी इच्छा आहे त्यांच्यामध्ये भांडण नाही व्हावं, पण असं अचानक कधी न सांगता जातात का? तेव्हा आजी म्हणतात, एक काम कर अंजली, त्यांना फोन लाव. ती लगेच अर्णवला कॉल लावते, पण अर्णव काही फोन उचलत नसतो. तेवढ्यात अंजली म्हणायला लागते, थांबा जरा, मी एकदा ईश्वरीलाही कॉल करते. पण ईश्वरी ही काही कॉल उचलत नसते, म्हणून सगळ्यांची काळजी थोडी वाढायला लागलेली असते. दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते, सर एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या, आईचं मत तर ऐकून घ्या. पण अर्णव काहीच बोलायच्या मूडमध्ये नसतो. इकडे आजी म्हणतात, हे सगळं काय आहे, मला खरंच समजत नाही आहे. अचानक अर्णव आणि ईश्वरी कुठे गेले आणि तेही न सांगता मला थोडी काळजी वाटत आहे. तेव्हा अंजली म्हणते, आजी तू एवढी का काळजी करते? एवढी कोणती मोठी गोष्ट नाही, त्याला कोणतं काम असेल, त्याच्यामध्ये अडकला असेल. तेव्हा ते म्हणतात, नाही, या पहिले जेव्हा सात्विका आपल्याला सोडून गेली होती ना, तेव्हाच ही माळ अशी तुटली होती, म्हणजे काहीही अघटित होऊ शकतं. हे ऐकल्यानंतर अंजलीच्या पायाखालची जमीनच हलून गेलेली असते. दुसरीकडे बाबा आणि नम्रता घरी येतात. तेव्हा नम्रता म्हणायला लागते, बाबा आज मजा आली ना, आता नेक्स्ट टाइम आपण एक्सरसाइज करून जाऊ. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं की सुप्रिया खाली कोसळलेली आहे. नम्रता लगेच सुप्रियाच्या जवळ जाते. ते बघता ती विचारते, काय झालं आई, तू एवढी का घाबरली आहे? नेमकं घडलं तरी काय आहे? सुप्रिया बाबांना इशारा करते आणि ती अक्षरशः भावूक झालेली असते. तेव्हा तिला सगळ्या गोष्टी आठवतात की अर्णवने कसं तो फोटो दाखवून जाब विचारला होता की तुम्ही ज्याच्या मिठीमध्ये आहात ना, तो माझा बाप होता आणि तुमच्याचमुळे माझं आयुष्य बर्बाद झालं आहे. माझ्या आईने
आत्महत्या केली. आता यानंतर तुम्हाला अजून काय बोलायचं आहे. तेवढ्यात नम्रता आत जाते पाणी आणायला. इकडे सुप्रिया बाबांच्या जवळ येते, त्यांचा हात पकडते आणि म्हणायला लागते, अहो सगळं संपलं आहे, मला खरंच समजत नाही मी काय करावं. तेवढ्यात नम्रता येते, ती अजूनच शांत होऊन जाते. दुसरीकडे अर्णव एका रस्त्यावरती गाडी थांबवतो आणि त्या गाडीमधून ईश्वरीला खाली उतरवतो. गाडी सुरू करतो आणि पुन्हा बाहेर जात असतो. तेवढ्यात तो पुन्हा वापस येतो. ते बघता ईश्वरी म्हणायला लागते, सर मला खात्री आहे आईची याच्यामध्ये काहीच चूक नसेल. तेव्हा तो म्हणतो, खरंच आईची चूक नसेल का? तुला खरंच वाटते हे सगळं? तुला लाज वाटते का हे सगळं बोलताना? माझ्या आईचा जीव गेला आहे, मी शांत हो. आणि कसं शांत हो सांग ना? ज्या मुलाच्या आत्ता थोड्या वेळा पहिले आई त्याच्या खुशीमध्ये होती आणि अचानक त्याच्या आईने फास लावून स्वतःला संपवलं आहे, त्या मुलाकडून तू शांत व्हायची अपेक्षा करते? तुला एकदा तरी विचार येतोय का? कोणी माझी सिच्युएशन समजू तरी शकतं का? या सगळ्यानंतर आम्हाला काय काय सहन करायला लागलं आहे, किती हालाकीची सगळ्या गोष्टी झाल्या, त्यानंतर आम्ही काय काय भोगलंय ना, याचा तू साधा विचार सुद्धा करू शकत नाही. आणि हे सगळं तुझ्या आईमुळे झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर एकदा ऐकून तर घ्या, आईची ही काहीतरी बाजू असेल ना, ती जरा समजून घ्या. तेव्हा तो म्हणतो, हो तुझ्या आईची बाजू असेल ना, ती बाजू मला ऐकण्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही, कारण की आता मी कोणावरती विश्वास ठेवणार नाही. मी तुमच्यावरती विश्वास ठेवला ना, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली आहे. आता तू राह या सगळ्यामध्ये. तो चिडून तिथून जात असतो. तेवढ्यात इकडे नम्रता आईच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, आई काय झालंय मला सांग ना, तू काही बोलली नाही तर मला कसं काय समजेल. तेव्हा ती म्हणते, मला तुला काही सांगायचं नाही आहे, तू जा इथून. तेव्हा नम्रता म्हणते, आई सांग ना, मी काय आता लहान राहील नाही, तू मला तुझ्या मनातलं सांगू शकते, तू बोललीच नाही तर कसं समजेल, काहीतरी नक्कीच घडलं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, तू आज जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, आई सांग ना, तू अशी का वागते? ती नम्रतावरती चिडते आणि म्हणायला लागते, नम्रता आत्ताच्या आत्ता आज जा, उगाच मला ऐकायला लावू नको. त्या लगेच इकडे बाबांच्या जवळ जातात आणि म्हणतात, मला वाटलं नव्हतं माझा भूतकाळ असा येईल आणि तो भूतकाळ अजून कोणाचे नाही तर आपल्या इशूच्या आयुष्यावरती आला आहे. दुसरीकडे अर्णव वापस येतो आणि म्हणायला लागतो, अच्छा आत्ता मला समजलं, मी खूप मोठी चूक करायला चाललो होतो, बरं झालं मला लवकर रिअलाइज झालं. तुझ्यासाठी हे लग्न तसंही बळजबरीचंच होतं ना, तुझं माझ्यावरती प्रेम तसंही नव्हतं ना, मग आता आयुष्यभर तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा तू भोगणार आहेस आणि आता याच लग्नामध्ये तुला कायमचं राहायला लागेल, हे आठवण ठेव. अर्णव लगेच गाडीमध्ये बसतो आणि जोरजोरात हॉर्न वाजवतो आणि ईश्वरीला जबरदस्ती गाडीमध्ये बसवतो. दुसरीकडे इकडे सगळे खूप काळजीमध्ये असतात. तेव्हा मामा विचारतात, काय रे आकाश, आज अर्णवची कोणती मीटिंग होती का? तेव्हा तो म्हणतो, नाही ना दादाची कोणतीच मीटिंग नव्हती. तेव्हा अंजली म्हणते, मग फोन का उचलत नाही, मलाही आता काळजी वाटत आहे. इकडे वल्लरी विचार करत असते की मला असं वाटतं हे लोकांचं जोरदार भांडण सुरू असेल, मग कसले तुमचे फोन उचलतात. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं आणि अर्णव घरी आलेला असतो. तेव्हा मामा म्हणतात, काय रे कुठे गेला होता, तुझी किती काळजी वाटत होती. तेवढ्यात वल्लरी विचारते, काय रे एकटा झाला, ईश्वरी कुठे आहे. तेवढ्यात ईश्वरी सुद्धा तिथे समोर येते. ते बघता वल्लरीच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो की ही इथे कशी काय आली. तेव्हा मामा म्हणतात, काय झालं, तुम्ही दोघं गेले तरी कुठे होते आणि एवढ्या घाईघाईमध्ये वापस आले आहेत, सगळं ठीक तर आहे ना. अर्णव काहीच न बोलता तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सरांना कोणाचा तरी कॉल आला होता आणि त्यांच्याशी थोडं बाचाबाची झाली आहे, त्यानंतर त्यांनी कोणाचेच कॉल उचलले नाही. जरा माहेरी जायचं होतं पण ते सुद्धा कॅन्सल झालं, मी जरा यांच्याशी बोलून येते, अजून काहीच नाही. ईश्वरी लगेच तिथून निघून जाते. हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरीची काळजी अजूनच वाढलेली असते. दुसरीकडे अर्णव इकडे खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, सर माझं एकदा ऐकून घ्या. तेवढ्यात अर्णव तिचा हात झटकतो आणि म्हणतो, स्टे अवे, माझ्यापासून आता लांब राहायचं. आता फक्त आणि फक्त लोकांसमोर आपण नवरा बायको असणार आहोत, पण या चार भिंतीच्या आतमध्ये आपल्या दोघांचा कोणता संबंध नसेल, हे आठवण ठेव. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला फार वाईट वाटत असतं. दुसरीकडे अर्णव इकडे आग जाळून बसलेला असतो. तो त्याच्यामध्ये ईश्वरीचे त्याचे लग्नाचे सगळे फोटो जाळत असतो आणि हे सगळं ईश्वरी लांबून बघत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, आई तुला किती त्रास झाला असेल ना जेव्हा मी या मुलीबरोबर लग्न केलं, ज्या बाईमुळे तुझी हत्या झाली आहे, त्याच बाईच्या मुलीबरोबर माझा संसार का रचला आहे. खरंच मला काहीच समजत नाही, हे सगळं काय झालं आहे. तो जोरात
ते अल्बम तिकडे फेकून देतो. हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तेवढ्यात अंजलीला आवाज येतो म्हणून ती बाहेर येते. इकडे ईश्वरी म्हणत असते, मला माहिती आहे सर तुम्ही कोणत्या सिच्युएशनमधून जात असाल, पण मी तुम्हाला हे सत्य लवकरात लवकर बाहेर काढून दाखवेल म्हणजे दाखवेल. मला आईशी यासाठी बोलणं गरजेचं आहे. उद्याच जाऊन पहिले मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधेल. तेवढ्यात तिथे अंजलीताई येतात. ते बघता ईश्वरी बाजूला होते आणि म्हणायला लागते, ताईंना आता सगळं समजणार तर नाही ना. अंजली लगेच इकडे अर्णवच्या जवळ जातं आणि विचारते, काय रे कसले कागद जाळत होता? अर्णव तू ठीक तर आहेस ना? तुझा चेहरा असा का झाला आहे? इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत वल्लरी इकडे म्हणत असते, मी एवढं फोटो रचले आणि एवढं सगळं केलं पण तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. हे सगळं मी असंच वाया जाऊ देणार नाही. मला काहीतरी करायला लागेल ज्यामुळे माझा जो प्लॅन आहे तो नक्कीच यशस्वी होईल. दुसरीकडे अर्णवशी ईश्वरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं आता तुझं तिकडे ठेवायचं आणि माझ्या वस्तूमध्ये तू मध्ये यायचं नाही. आपल्या दोघांमध्ये आता अंतर कायम राहणार आहे. फक्त तू त्या साईडला आणि मी या साईडला. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला फार वाईट वाटत असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता अर्णवने तर ईश्वरीसाठी रेषा निर्माण केली आहे. खरंच ईश्वरी लवकर हे सत्य सगळ्यांसमोर उघड पाडेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.